कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माया, मीरा आणि वेदा आले आहेत खाली. आटपलं की नाही तुझं? 2 मिनिटं संपत आहेत. अगं त्या जिन्यावर नवर चढतायत आता. अगं तुला जे काही हवंय ते सापडलं का? अगं नको ना, आटपलं. आल्या त्या अगं. अगं आल्या. गॉट इट. अरे वेदा, काय आज मजा केली की नाही शाळेत? हा, केलीस की नाही? अगं वेदा घरी येणार माहिती होतं ना, म्हणून तिच्यासाठी छानसा फ्रॉक काढून ठेवलाय तिने चेंज करायला. चला चला चला, चल चल ये. बघ किती सुंदर फ्रॉक काढून ठेवलाय तुझ्यासाठी, है ना वेदासी? किती छान फ्रॉक काढून ठेवलाय मी तुझ्यासाठी. मस्त रेडी आणि पटकन ये. मीरा, अथर्वने तुला जे काम करायला सांगितलंय ना, ते जर पूर्ण झालं ना, तर या घरात सगळ्यात जास्त आनंदी मी असणार आहे. ऑल द बेस्ट. तयार कर ना तिला. हो चल माया, आपण खाली जाऊ. किती छान आहे ना. चला चला पटापट रेडी होऊया. ऑलमोस्ट होत आलं. ओके अनन्या, काय करतेस तू? इज नॉट इनफ. मला अख्खी रूम भरून बलून हवेत. काय प्लीज फास्ट 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 फास्ट. नाही नाही नाही, लवकर 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 लवकर. आणि मला सांग ना, हे बेडवर बरं दिसेल की मी कुठे, मला कळत नाही. बेडवर. You sure? हो, म्हणजे ती आल्यावर ना ती बेडवर बसून तिच्या फेवरेट टॉय सोबत खेळू शकते. गुड आयडिया, गुड आयडिया. येस. स्वीट, गोड आहे हा. अनन्या, हा, काय करतेस? टेडी सोबत खेळतेय. नो 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 नो, हे टेडी तुझ्यासाठी नाहीये. पण मी घेऊन चालली आहे. नाही, वेदासाठी पण आहे. मी नाही घेऊन वेदासाठी चाललीये. आहे. वेदासाठी आहे. ओके फाईन. येस. काय काय चाललंय तुम्हा दोघांचं? अगं आई, मला फोकस करू देत मी नाहीये. देत नाहीये. हो, खोटं बोलतोय आई. दोघं शांत व्हा आधी आणि आवरा पटापट. काय चाललंय? ते चॉकलेट्स इकडे का ठेवलेत? इथे टेबलवरती असू देत ना. हो येस, इट्स अ गुड आयडिया. ठेव प्रॉपर. ते पण आणि अनन्या, व्हेरी नाईस. हे किती अनन्या, cute. अनन्या, अनन्या इकडे. तू ना, तू इथे पण राहायचं नाही का? तू इथं तू ना, हे ह्याच्यापासून आणि चॉकलेट पासून लांब राहायचं. ते परत सांगतोय वेदासाठी आहे. हो, पण मी कोणासाठी नाही आहे? घेऊन कोणासाठी आहे? वेदासाठी. कोणासाठी आहे? वेदासाठी आहे. येस. ओके वेदासाठी आहे. फाईन. येस, तू लांब राहायचंस. आणि हा, दिस इज परफेक्ट. आणि मला सांग ना, मी उभं कुठे राहू? इथे राहू का दारापाशी?
म्हणजे इथे राहिलो नाही मग वेदाचं लक्ष फक्त माझ्याकडे राहणार आहे. ती रूमकडे बघू शकणार नाही. मी मागे थांब इथे राहतो. नाही ना, मग इथे राहिलो ना तर मी वेदा माझ्याकडे बघणार नाही. तिचं लक्ष फक्त रूमकडे जाणार आहे. बेडवर जाऊ का? नाही ना, मग बेड तिची जागा आहे ना. मग मी बेडवर राहिलो तर मग वेदाला खेळता येणार नाही. कुठे उभा राहू म्हणजे मला तिला अशी मिठी मारता येईल लगेच. अथर्व थांब रे, किती गोंधळलास तू. पहिल्यांदा भेटतोयस का तिला? तुझीच मुलगी आहे ती. आई तुला कळत नाहीये, तुला कळत नाहीये. मला कळत नाही की मी कसं व्यक्त करू मला जे वाटतंय. तुला कळतंय ना की माझी वेदा 1 वर्षानंतर माझ्याकडे येईल. हो हा हो बाळा. So, this is good. This is good. This is perfect. This is perfect. अरे वा, आमची वेदा एकदम गुडगल आहे. सगळं कसं आवरून ठेवते. वेदा, मला सांग, हे सगळं तुला तुझ्या आईने शिकवलं ना? वाटलंच मला. वेदा, चल पटापट सगळं आवरून घे. आपल्याला झोपायचंय, उद्या शाळेत पण जायचंय. आणि हो, आज मी तुला यमुनाबाईची उरलेली गोष्ट पण सांगणार आहे. अरे वा, चल 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 ये. बसा बसा, सांगते हा मी तुला गोष्ट. कुठपर्यंत सांगितली होती बरं मी गोष्ट? हा, तर त्या चेटकिनीने यमुनाबाईचे एक एक करून सगळे केस उपटले आणि यमुनाबाई टकली झाली. वेदा, त्या यमुनाबाईचे परत कधीच केस उगवले नाही. आणि तेव्हापासून त्या गावात कुठलीच बाई आपले केस मोकळे ठेवत नाही. आणि त्यांना वाटतं की ती चेटकीन अजूनही त्या गावातच आहे. आणि वेदा, मोकळे केस ठेवलेली जर मुलगी दिसली तर तिथे ती चेटकीन येते आणि तिचे सगळे केस घेऊन जाते. माझी वेणी घट्ट आणि चांगली घाल. अगं वेदा, मी तुझी वेणी घट्टच घालणार आहे. तू काळजी करू नकोस, तुझ्याकडे चेटकीन नाही येणार. हा वेदा, तुला गोष्टी ऐकायला खूप आवडतात ना? माझ्याकडे आणखीन एक गोष्ट आहे, गोपाळ काकांची. पण वेदा, यमुनाबाईच्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट अजून डेंजर आहे. सांगू तुला? बर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.